सफल झाले तुमचे बलिदान, तरी सफल झाले तुमचे बलिदान. शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान देऊन हे स्वराज्य अबाधित राखलं, अशा शिवपुत्र शंभूराजे यांना वंदन करते. ज्या राजाने शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला, अशा हिंद द्रुपदी छत्रपती शंभूपुत्र थोरले शाहू महाराज यांना वंदन करते. स्त्री म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचा दरबार ध्वस्त करू शकते. आणि तो ज्या सौदामिनीनं केला, त्या महाराणी ताराराणी सरकार आणि महाराणी येसूबाई राणी सरकार यांना वंदन करते. आज आपण ज्या पावन अशा मातीत उभा आहोत, तो म्हणजे रायगड. सह्याद्री प्रतिष्ठानने तब्बल 15 वर्ष शिवरथ यात्रेचं आयोजन केलं. शिवाजी महाराजांना शिवराय म्हटलं जातं. शिवनेरी पासून ते रायगडापर्यंतचा थक्क करणारा असा प्रवास. मला असं वाटतं की आज तुम्ही आम्ही शिवछत्रपतींच्या पालखीचे भोई झाले आहोत. महाराजांनीच कुठंतरी आपल्याला त्या काळात काहीतरी राहिलं असेल आपलं, ते महाराजांनीच घडवून आणण्यासाठी महाराजांनी आपल्याला पुन्हा पाठवलंय. आणि पालखीचं भोई होण्यासाठी इथे आपण शिवनेरी ते रायगड जे मावळे उपस्थित होते, त्यांनी शिवछत्रपतींचं पांग फेडलंय. आणि शिवछत्रपतींचा इतिहास, त्यांचं कर्तृत्व, त्यांची गाथा पुढे नेण्यासाठी तुम्हा आम्हाला शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा पाठवलंय. आज खरंच सह्याद्री प्रतिष्ठानचं कौतुक म्हणावं लागेल की पालखी सोहळा 5 दिवसादरम्यान हे जे नियोजन असतं ते नियोजन करणं सोपं नसतं. ते नियोजन सह्याद्री प्रतिष्ठानने केलंय, त्यांचं खरंच खूप खूप कौतुक करते. आज मला 2 गोष्टीचा जास्त आनंद होतोय. पहिली म्हणजे ज्या सह्याद्री प्रतिष्ठान मध्ये माझी 6 वर्षापूर्वी किल्ले कोथळी गडावर सुरुवात झाली, त्यानंतर माझा सह्याद्रीत एकही कार्यक्रम झाला नाहीये. आज 6 वर्षांनी माझा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात होतोय. हे माझं सगळ्यात मोठं भाग्य म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे माझी एक इच्छा होती की हा कृष्णेकाठचा आवाज एकदा तरी माझ्या राजाच्या रायगडावर दुमदुमला पाहिजे, आणि ती आज वेळ आलेली आहे. या रायगडावर शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला, त्याचं वर्णन मी तुमच्या समोर मांडते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. खर तर शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. 18 पकड जातीतल्या मावळ्यांना एकत्रित करून हे स्वराज्य निर्माण केलं. परंतु शिवाजी महाराज मराठी माणसांच्या मनावर केव्हाच आरूढ झाले होते, पण त्या काळात खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची 32 मणाच्या सुवर्ण अशा सिंहासनावर बसण्याची आवश्यकता होती. आणि म्हणूनच गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना सवाल केला, राजे लक्ष लक्ष घोडदळ आपण बांधले, पायदळ बांधले, आरमार उभारले, तरीही आपणास तख्त नाही, ये कैसे? तख्ती बसावे, मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे. शिवाजी महाराजांनी या जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला आणि अखेर तो दिवस उजाडला. याच रायगडावर 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 शिवाजी महाराजांनी या मंगल प्रभाती आई तुळजाभवानी जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि राज्याभिषेकाला सुरुवात झाली. राज्याभिषेकामध्ये 2 प्रमुख विधी असतात. पहिलं म्हणजे राजाचा अभिषेक करणं आणि दुसरं म्हणजे राजाच्या मस्तकावर छत्र धरणं. यातल्या पहिल्या विधीला सुरुवात झाली होती. अष्टप्रधान मंडळांनी सप्तगंगांचं जे पाणी आणलं होतं ते पाणी शिवाजी महाराजांच्या अभिषेक त्या पाण्याने होणार होता. शिवाजी महाराज चांदीच्या पाटावर बसले आणि अष्टप्रधानांनी आणलेलं ते सप्तगंगांचं पाणी शिवाजी महाराजांच्या मस्तकावरून वाहत होतं.
त्या सप्तगंगांच्या पाण्याने शिवाजी महाराज न्हाऊन निघाले होते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर शुभ्र असं वस्त्र परिधान केले. सगळा रायगड दुमदुमला होता. हजारो लाखो अतिथीगणांनी हा रायगड भरलेला होता. हाच तो राजदरबार होता जिथं माझा राजा या 32 मणाच्या सुवर्ण असा सिंहासनावर आरूढ होणार होता. ही सगळी जागा आहे ना, त्या सगळ्या जागेवरती माणसाला पाऊल ठेवायला जागा नव्हती. एवढं माझ्या राजाचं कर्तृत्व होतं आणि एवढी माणसं शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला या रायगडावर हजर होती. शिवाजी महाराजांनी जड जवाहिराचे अलंकार घातले, राजवस्त्र घातले आणि शिवाजी महाराज याच राजदरबाराच्या दिशेने समोर चालते झाले. आणि या 32 मणाच्या सुवर्ण अशा सिंहासनाच्या पायऱ्या चढायला शिवाजी महाराज पुढे गेले. शिवाजी महाराजांनी या 32 मणाच्या सुवर्ण अशा सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं आणि महाराजांचं हृदय हेलावलं. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात खळकण अश्रू आले. त्या प्रत्येक पायरीवर शिवाजी महाराजांना त्यांचे तानाजी काका आठवत होते. त्या प्रत्येक पायरीवर राजा विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे 5 बार द्या, तोवर घोडखिंडीत अडवून ठेवतो गणिम असं म्हणणारे बाजी काका आठवत होते. त्या प्रत्येक पायरीवर मुरारबाजी काका आठवत होते. त्या प्रत्येक पायरीवर या स्वराज्यासाठी लढलेला, या स्वराज्यासाठी ज्या मावळ्याने आपलं रक्त सांडलं, तो प्रत्येक मावळा माझ्या राजाला आठवत होता. शिवाजी महाराजांनी क्षणार्धात आपलं अश्रू आवरलं आणि शिवाजी महाराज या सुवर्ण अशा सिंहासनाच्या 32 मणाच्या अशा सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले आणि असं म्हणतात, जयघोष झाला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आणि माझा राजा मराठ्यांचा पहिला छत्रपती झाला. शिवाजी महाराजांचा ज्या दिवशी 6 जूनला या रायगडावर राज्याभिषेक झाला, त्यावेळेस महाराष्ट्र हे जगातलं सगळ्यात पहिलं असं सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झालं. ज्यावेळेस ही वार्ता औरंगजेबाला कळाली, त्यावेळेस औरंगजेब आपल्या शहजाद्याला सांगत होता, यह तो सब फिजूल है शहजादे, चंदाज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देगी, मगर आज तंजार से लेकर कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये मोहब्बत औलत आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने तैमूर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त कर उधार कर रख दिया उसने. ये हमारे अमीर अबू तालिब शास्ता खान साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. यह तो तकदीर के बड़े सिकंदर दे की जान बच गई. 4 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये हमारे कारतलब खान, ये रणमस्ता खान, ये बहादुर खान, तमाम राजपूत बुंदेल सरदारों को शिकस्त कर उधार कर रख दिया है उसने. एक बात कहूं शहजादे, शायद तुम कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत, नाच गाना, शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत लोग तैयार किए. शिवाजी ने हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन इन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया. ये मराठे रुकते नहीं, झुकते नहीं, थकते नहीं. ये मराठे बिकते नहीं. शिवाजी साफ मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और उसकी ऊंचाई आसमान को छूने वाली है. नरहर कुरुंदकर फार छान म्हणतात, ज्यावेळेस माणसाचा देव केला जातो त्यावेळेस त्या माणसाच्या अभ्यासाची गरज संपते. आणि म्हणूनच कवी भूषण ज्यावेळेस रायगडावर आले होते त्यांनी शिवाजी महाराजांचं फार छान वर्णन असं केलं होतं. इंद्राची मी जंबपर, बाडव सुपम्मपर, रावण सपम्मपर, रघुकुल राज है, पौड बारी बाहपर, संबुरती नाहपर, जो सहस्र बाहपर, राम द्विजराज है, दावा ध्रुवदंडपर, चीता मृगचंडपर, भूषण वितुंडपर, जैसे मृगराज है. अरे तेज तमांसपर, कान चिमिट कंसपर, जो मलेच्छांसपर, शेर शिवराज है, शेर
शिवाजी महाराजांचं 50 वर्षांचं आयुष्य आम्हाला खूप काही सांगून जातं, परंतु मला आज इथे जेवढे सह्याद्रीचे दुर्गसेवक असतील किंवा जेवढे रायगड बघायला आलेत त्या सगळ्यांना मला सांगावंसं वाटेल की आपला इतिहास हा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांपुरताच मर्यादित राहिलाय. आपल्याकडे एक प्रवाद असा आहे इतिहासाच्या डोळ्यासमोर एक प्रकारचं असं झापड आहे की त्या झापडामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचं 35-38 वर्षांचं कर्तृत्व दिसतं किंवा आपल्याला दाखवलं जातं. म्हणजे 35-38 वर्षांचा जो कार्यकाळ आहे हाच मराठा मंडळाचा इतिहास आहे. हे आपण वाचलं, आपल्याला समजून सांगितलं गेलं किंवा आपण तेवढंच समजून घेतलं. परंतु या स्वराज्याला एक पार्श्वभूमी होती, या स्वराज्याला एक वारसा होता. या स्वराज्याचा वारसा, या स्वराज्याला 6 टप्पे असं मी म्हणेन. हे 6 टप्पे कोणकोणते याचा जर आपण नीट विचार केला तर या स्वराज्याचा पहिला टप्पा चालू होतो तो 1623-24च्या भातवडी युद्धात. यामध्ये जिजाऊ मासाब आणि शहाजी महाराजांचा संघर्ष आहे. हा संघर्ष 1642 पर्यंतचा. 1642ला स्वराज्याचा दुसरा टप्पा चालू होतो. हा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा. हा टप्पा साधारण 1674चा आहे. 1674ला स्वराज्याचा तिसरा टप्पा चालू होतो. हा तिसरा टप्पा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडावर केलेल्या अभिषेकाचा, अर्थातच शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा सुराज्यात रूपांतर करण्याचा टप्पा. हा टप्पा साधारण 1680 पर्यंतचा आहे. 1680 साली शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालं आणि ते स्वराज्याचा चौथा टप्पा चालू होतो. हा चौथा टप्पा आहे तो स्वराज्याच्या रक्षणाचा आहे. यामध्ये संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी सरकार या 3 व्यक्ती सामील होत्या. हा टप्पा साधारण 1707 पर्यंतचा आहे. 1707 साली हे संपूर्ण स्वराज्य बेचिराग झाले. झुकलेलं नाही, वाकलेलं नाही, बेचिराग झाले. आणि यावेळेस स्वराज्याचा 5वा टप्पा चालू होतो. हा 5वा टप्पा आहे तो स्वराज्याच्या पुनर्बांधणीचा आहे. मला सांगावंसं वाटेल की शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. या स्वराज्याला लागणाऱ्या मावळ्यांची आंधीआळी शिवाजी महाराजांनी आपोआप गोळा केली. परंतु हे स्वराज्य 1707 साली ज्यावेळेस बेचिराग झालं होतं त्यावेळेस या स्वराज्याची पुनर्बांधणी कोणी केली असेल तर शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र शंभूपुत्र शाहू महाराजांनी केलेली आहे. आमचा इतिहास फक्त छत्रपती संभाजी महाराजांपुरताच मर्यादित राहिला. हा 1707चा टप्पा आहे तो 1719 पर्यंतचा आहे आणि 1719ला स्वराज्याचा 6वा टप्पा चालू होतो. हा 6वा टप्पा आहे तो म्हणजे शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार करण्याचा. याचे नायक कोण होते? आपण बोलतो अटके पार झेंडे फडकवले मराठ्यांनी. कोणी केलं? शिवरायांचे नातू आणि शंभूराजांचे पुत्र शंभूपुत्र शाहू महाराजांनी केलेले. जय जय महाराष्ट्र माझा या गीतामध्ये आहे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे वाक्य नक्की कोणासाठी? तर हे वाक्य छत्रपती शिवरायांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र शंभूपुत्र शाहू महाराजांसाठी. नीट लक्षात घ्या, शाहू महाराज म्हटलं की आमच्या समोर कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज उभे राहतात. छत्रपती शिवरायांचे नातू आणि शंभूराजांचे पुत्र म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव ऐकताच आमचं रक्त सळसळतं. तर ज्या राजामध्ये शिवछत्रपतींचं रक्त सळसळत होतं ते राजे कसे असतील? दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे वाक्य शाहूंसाठी आहे. कारण की शाहू महाराज साताऱ्यात बसून चौथी राजधानी मराठ्यांची, स्वराज्याची चौथी राजधानी सातारा का संबोधलं जातं तर शाहू महाराजांनी तिथे अजिंक्य ताऱ्यावर स्वतःचा राज्याभिषेक केला होता. आणि म्हणूनच दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं जातं. कारण शाहू महाराज साताऱ्यात बसून दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे शाहू महाराज ठरवत होते. म्हणून म्हटलं जातं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. याच रायगडावरती
संभाजी महाराजांचं निधन झाल्यावरती रायगडाला वेढा पडला होता आणि येसुराणी आणि शंभूपुत्र शाहू महाराज यांना कैद करण्यात आली. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत तब्बल 17 वर्ष होते आणि 17 वर्षातून ते बाहेर आल्यावर त्यांनी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. या राजाचा इतिहास तब्बल 42 वर्षांचा आहे, परंतु या राजाचा इतिहास आमच्या इतिहासकारांनी लिहिला नाही, ही कुठेतरी खंत वाटते. म्हणूनच ज्याप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान शिवरथ यात्रेचं आयोजन करतं शिवनेरी ते रायगड, त्याप्रमाणे आम्ही शंभूपुत्र शाहू महाराजांचा दिनांक 17 मे ते 18 मे गांगवली ते राजधानी सातारा असा पालखी सोहळा काढतो. 2 दिवसाचाच असतो. गांगवली ते राजधानी सातारा या पालखी सोहळ्या दरम्यान शाहूंच्या इतिहासाचा जनजागर कुठे करता येईल याचा आम्ही हिंदनुपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समिती दरवर्षी करत राहतो. गेली 3 वर्ष झाले आम्ही हा पालखी सोहळा काढत आहोत. मी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना आव्हान करेल, याही वर्षी 17 मे आपल्या माणगाव तालुक्यातच गांगवली गाव आहे, तिथे शाहूंचा जन्म झालेला आहे. 17 मे ते 18 मे याही वर्षी हा पालखी सोहळा तेवढ्याच उत्साहात तेवढ्याच जोमात साजरा होणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग सचिन शेडगे सर असतील, त्यांचं आम्हाला दरवर्षी सहकार्य असतं. अजून आपल्या राजाचा इतिहास हे कार्य तुमचं आमचं नाहीये, तुमच्या माझ्या घरातलं नाहीये, तर हे कार्य छत्रपतींचं आहे. म्हणून तुम्हा सर्वांना आव्हान करेल की दिनांक 17 मे ते 18 मे शाहूंच्या पालखीचे भोई होण्यासाठी नक्कीच या. उशीर झालेला आहे फार. शाहीर वैभवजी गरत यांचा पोवाडा झालाय. मी जाता जाता रायगडावरचं फक्त एक काव्य सादर करते. सांगशील का रे रायदुर्गा माझ्या राजाचे ते रूप, सांगशील का रे रायदुर्गा माझ्या राजाचे ते रूप, छत्रपतींना आमच्यासाठी सांगशील का निरोप. फक्त पाणी आणि वाऱ्याने यंगावे असे तुझे अंग, फक्त पाणी आणि वाऱ्याने यंगावे असे तुझे अंग, तुझ्या रूपाने हिंदवी तख्ताला लागला नवा रंग. आहेत बघ 1.5 गाव उंचण ताशिव तुझे कडे, आहेत बघ 1.5 गाव उंचण ताशिव तुझे कडे, तुझ्या सदरेवरती सदैव भगवा ध्वज फडफडे. धारण केलेस तू आमच्या देवाला तुझ्या माथ्यावरती, धारण केलेस तू आमच्या देवाला तुझ्या माथ्यावरती, सांगशील का 32 मण सुवर्ण सिंहासनाची ख्याती, सांगशील का तुझ्यासारखी कठीणता कधी आमच्यात येईल, सांगशील का तुझ्यासारखी कठीणता कधी आमच्यात येईल, आयुष्यातलं प्रत्येक संकट हसत हसत पेलता येईल. या घडीला रायदुर्गा तुझ्याकडे खूप खूप येऊ वाटतं, या घडीला रायदुर्गा तुझ्याकडे खूप खूप येऊ वाटतं. हे भरकटलेलं मन सदैव राजांच्या चरणी स्थिरावू वाटतं, हे भरकटलेलं मन सदैव राजांच्या चरणी स्थिरावू वाटतं. पुनर्जन्म असतो की नाही माहित नाही, पण पुन्हा जर जन्माला आले, दगड झाले तर सह्याद्रीचा होते, माती झाले तर स्वराज्याचे होते, तलवार झाले तर भवानी तलवार होते, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होते, वाघ नको वाघ नखे होते, आणि पुन्हा माणूस म्हणून जर जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होते, पुन्हा माणूस म्हणून जर जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होते. अखंड हिंदुस्थानाच्या क्षितिजावर 3 शतकाहून अधिक काळ तळपणाऱ्या शास्त्र भास्कराला, शौर्याच्या स्वाभिमानाच्या आणि पराक्रमाच्या अमोघ स्रोताला माझे हे 4 शब्द अर्पण करते. धन्यवाद. जय शिवराय.